सुंदर असं एक गाव होतं. त्या गावात छोटं नवीन देऊळ बांधकाम सुरू होते. त्या देवळात देवाची मूर्ती बनवण्याचे काम एका मूर्तिकाराला देण्यात आले होते. तो मूर्तिकार होता तुकाराम. त्याला सांगण्यात आले होते की आपले देऊळ लहान आहे म्हणून मूर्ती लहान हवी, पण मजबूत व वजनदार हवी. हे सांगितल्यावर मूर्तिकार जंगलात दरी डोंगरावर गेला. तेथे तो मजबूत व वजनदार दगड शोधू लागला. त्याला जसाच दगड सापडला त्याने लगेचच तो दगड घरी आणला व मूर्ती बनवू लागला. त्याने हातोडा व चिमणी दगडाला मारताच दगडातून आवाज येऊ लागले. थांब थांब. मूर्तिकार आजूबाजूला बघू लागला, पण त्याला तिथे कोणीही दिसले नाही. त्याने परत आपले काम सुरू केले, पण पुन्हा आवाज येऊ लागला. मग त्याला समजले की हा तर दगडच बोलत आहे. तो आश्चर्यचकित झाला व विचार करू लागला की दगड कसा बोलू शकतो. मग तो दगडच पुन्हा बोलला की आज तू मला बोलायला मजबूर केले. मूर्तिकार तुकाराम विचार करू लागला, कसं काय. तेव्हा दगड पुन्हा म्हणाला, तू मला हातोडा का मारत आहेस, मला वेदना का देत आहेस. मूर्तिकार विचारात पडला. मी मूर्ती बनवत आहे, यापासून याला त्रास होत आहे. मग त्याने विचार केला, याला जाऊ देऊ. त्याने त्या दगडाला बाजूला ठेवले व जंगलात दुसरा दगड शोधायला निघून गेला. त्याला दगड सापडताच त्याने तेथेच तपासून घेतले की या दगडातून पण आवाज येत नाही ना. तपासल्यावर त्याच्या लक्षात आले की या दगडातून कोणताही आवाज येत नाही आहे. मग त्याने लगेच त्या दगडाला घरी नेले व त्यापासून एक सुंदरशी मूर्ती बनवली. 2 दिवसानंतर ज्यांनी मूर्ती बनवायचे काम दिले होते ते लोक आले व म्हणाले, मूर्तिकार तुकाराम, मूर्ती तर तयार आहे ना. तेव्हा तुकाराम मूर्तिकार म्हणाला, हो भाऊ, मूर्ती तर 2 दिवसा पहिलेच तयार आहे. 4 लोकांनी मूर्ती गाडीत ठेवली व 5व्याने विचार केला की मूर्तीच्या खाली नारळ फोडायला दगड हवा आहे. त्याने एक दगड उचलला. तो दगड तोच होता ज्याच्यातून आवाज येत होते. आता मूर्ती मंदिरात ठेवली गेली व त्याच्या खाली या दगडाला ठेवले गेले. रोज मूर्ती बनवलेल्या दगडाचे पाणी दूध याने स्नान व्हायचे व त्या दुसऱ्या दगडावर नारळ फोडले जायचे. एक दिवस नारळ फोडणारा दगड मूर्ती बनलेल्या दगडाला विचारू लागला, भाऊ, आपण तर एकाच जातीचे आहोत. तूही दगड मीही दगड, तर तुझी इतकी सेवा आणि मला इतके कष्ट का. तेव्हा मूर्ती बनलेला दगड त्या दगडाला म्हणाला, भाऊ, मी आधी कष्ट सहन केले, घणाचे घाव सोसले, यामुळे मी आज देवाचे जीवन जगत आहे. मला सेवा मिळत आहे. तू अगोदरच आरामाचे जीवन जगले, कष्ट घाव सहन केले नाही, म्हणून तुला असे जीवन जगावे लागत आहे. जर तू कष्ट सहन केले असते तर तू आज माझ्या जागेवर असला असता. तात्पर्य, घणाचे घाव खाल्ल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. कथा आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.